28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. अजित पवार यांचं निधन झाल्याच्या नंतर पक्षाची संपूर्ण जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली. सुनेत्रा पवार यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना करण्यात आलं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी थेटपणे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याच्या नंतर निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान पक्षाकडून जोही पत्रव्यवहार निवडणूक आयोगाला झालेला आहे तो पत्रव्यवहार रद्द करावा अशी मागणी त्यांनी केलेली होती. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच अजितदादा यांच्या निधनाच्या नंतर काही दिवसानंतर जर पाहिलं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी एक पत्र निवडणूक आयोगाला लिहिलेलं होतं की ज्या पद्धतीचे अधिकार हे राष्ट्रीय अध्यक्षाला आहेत तशाच पद्धतीचे अधिकार हे राष्ट्रीय कार्याध्यक्षाला सुद्धा देण्यात यावेत अशा पद्धतीचं पत्र त्यांनी लिहिलेलं होतं. आणि याच पत्राला उत्तर म्हणून सुनेत्रा पवार यांनी सुद्धा पत्र लिहिलेलं होतं. ते पत्र असं होतं की 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान जोही काही निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पत्रव्यवहार झालेला आहे तो रद्द करावा अशा पद्धतीचं पत्र लिहिण्यात आलेलं होतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट आहेत अशा पद्धतीची चर्चा झालेली होती. स्वतः पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अशा पद्धतीचे पक्षामध्ये कशाही पद्धतीचे मतभेद नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर जर पाहिलं तर सोशल मीडियावरती एक पत्र व्हायरल झालेलं होतं. जे पत्र होतं राष्ट्रीय कार्यकारिणी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी. याच राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाचे जे दोन महत्त्वाचे वरिष्ठ नेते आहेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमधून डावललं गेलेलं होतं. आणि त्यानंतर पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद आहेत अशी चर्चा सुरू झालेली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना थेटपणे रात्री ट्विट करावं लागलं की पक्षामध्ये कशाही पद्धतीचे मतभेद नाहीयेत. राष्ट्रीय कार्यकारिणीची जी व्हायरल झालेली जी यादी आहे त्या यादीमध्ये टायपो मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे आणि त्यामुळे ही यादी जी आहे ती ग्राह्य नाही अशा पद्धतीचं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून केलेलं होतं. परंतु आता जी यादी पुढे आलेली आहे त्या यादीमध्ये जी राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी आहे त्या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाचा उल्लेख आहे. परंतु सुनील तटकरे यांच्या नावापुढे केवळ लीडर ऑफ लोकसभा म्हणजे लोकसभेचे सदस्य म्हणून जो आहे तो उल्लेख आहे. त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख जो आहे मेंबर ऑफ राज्यसभा अर्थात राज्यसभेचे सदस्य असा उल्लेख आहे. परंतु त्यांच्या नावाच्या पुढे कशाही पद्धतीचा सुनील तटकरे यांच्या नावाच्या पुढे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असा उल्लेख नाहीये किंवा सुनील तटकरे यांच्या नावाच्या पुढे प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नाहीये. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही नेते सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहेत अशी चर्चा सुरू झालेली होती. आणि त्याच अनुषंगाने आता राज्यामध्ये एक मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत. काल जर पाहिलं तर काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पार्थ पवार अर्थात राज्यसभेचे खासदार आहेत पार्थ पवार यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांनी आज एक वक्तव्य केलं आहे. ते वक्तव्य म्हणजे की आदिती तटकरे ज्या की राज्यामध्ये मंत्री आहेत त्यांच्या जागी सुनील शेळके आमदार सुनील शेळके यांची नियुक्ती होऊ शकते अशा पद्धतीचे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये जर पाहिलं तर आता मोठ्या घडामोडी घडू शकतात अशी चर्चा सुरू झालेली आहे. खर तर संपूर्ण हे प्रकरण काय काय घडामोडी घडणार आहेत सगळंच हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली. सुनेत्रा पवार यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आलं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर अनेक पक्षामध्ये राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. सुनेत्रा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याच्या नंतर त्यांनी पक्षाकडून 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान जोही काही पत्रव्यवहार झालेला आहे अर्थात एक पत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं होतं. ज्या पद्धतीचे अधिकार हे राष्ट्रीय अध्यक्षांना आहेत तशाच पद्धतीचे अधिकार हे राष्ट्रीय कार्याध्यक्षांना असावेत अशा पद्धतीचं पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं गेलेलं होतं. ते पत्र रद्द करावं म्हणून सुनेत्रा पवार यांनी सुद्धा पत्र लिहिलं. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज आहेत अशी चर्चा सुरू झालेली होती. तर दुसऱ्या बाजूला पक्ष कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडनं हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच एक पत्र अर्थात राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी असणारे एक पत्र
सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं होतं. त्या पत्रामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. थेटपणे सुनेत्रा पवार यांना ट्विट करावं लागलं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की ही सगळी टायपिंग मिस्टेक आहे. त्यानंतर आणखीन एक पत्र व्हायरल झालं. त्या पत्रामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख होता. परंतु प्रफुल्ल पटेल यांच्या नावाच्या पुढे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असा उल्लेख नव्हता किंवा सुनील तटकरे यांच्या नावाच्या पुढे प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नव्हता. त्यामुळे ही दोन्ही नेते नाराज आहेत अशी चर्चा सुरू झालेली असतानाच काही दिवसांपूर्वी म्हणजे अवघ्या 2 ते 3 दिवसांपूर्वी जर पाहिलं तर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आणि या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा सुरू झाल्याची माहिती सुद्धा आहे. परंतु जर पाहिलं तर या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी कशाही पद्धतीचं काहीही बोललेले नाहीयेत. शरद पवार यांनी फक्त चुप्पी साधलेली होती अशी माहिती मिळते. परंतु सुनील तटकरे यांच्या भेटीच्या आधी प्रफुल्ल पटेल जे की महत्वाचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतलेली होती. या भेटीमध्ये त्यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केली की जी पक्षामध्ये जी कार्यपद्धती सुरू आहे त्यावरती नाराजी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली गेलेली आहे. आणि दुसरी एक महत्वाची माहिती अशी मिळते, ती माहिती म्हणजे ज्या पद्धतीने पक्षामध्ये सगळं काही सावळा गोंधळ सुरू आहे त्यामुळे तुम्ही पवार कुटुंबातले कुटुंब प्रमुख आहात म्हणून आम्ही तुमच्याकडे या बाबतीमध्ये सांगायला आलेलो आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवार यांच्या पुढे एका ज्येष्ठ नेत्यांनी केलेलं होतं अशी सुद्धा माहिती मिळते. परंतु या सगळ्या प्रकरणावरती शरद पवार यांनी चुप्पी साधलेली होती. शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी सांगितलेलं होतं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अत्यंत सक्षम अशा पद्धतीचे नेते आहेत. एवढेच वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली होती की कारण त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे पक्षातले जे 2 महत्त्वाचे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले हे 2 महत्त्वाचे नेते आहेत, ते पक्षावरतीच नाराज आहेत अशी चर्चा सुरू झालेली होती. आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलेलं होतं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन निवडणुका लढवू शकतात. त्यांच्यासोबत 22 आमदार आहेत आणि ते सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन निवडणुका लढवू शकतात अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं. आता आणखी एक माहिती मिळते. त्या माहितीनुसार काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वरच्या निवासस्थानी पार्थ पवार यांनी थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पक्षामध्ये सध्या जे नाराजी नाट्य सुरू आहे, पक्षामध्ये जे स्थितांतर सुरू आहेत याविषयी त्यांनी थेटपणे देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिल्याची जी माहिती मिळते. देवेंद्र फडणवीस यांना या बाबतीमध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कशा पद्धतीने जी पक्षामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत त्याची सुद्धा माहिती कुठेतरी पार्थ पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती आहे. त्याचबरोबर एक महत्वाची बाब पुढे येते आणि ती बाब म्हणजे आज जर पाहिलं तर रोहित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं की ज्या आदिती तटकरे आहेत, सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत, राज्यामध्ये मंत्री आहेत, त्यांच्या जागी सुनील शेळके यांची निवड होण्याची शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आता आदिती तटकरे यांची गच्छंती होऊन त्यांच्या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाचा पुन्हा एकदा विस्तार होऊन त्यांच्या जागी सुनील शेळके यांची नियुक्ती होऊ शकते का अशी चर्चा सुद्धा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. परंतु जर पाहिलं तर या सगळ्या घटना घडताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो अंतर्गत तणाव निर्माण झालेला आहे, ज्या राजकीय नेत्यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यामुळे राजकीय चर्चांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेग आलेला आहे. जर पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी आनंद परांजपे जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते नेते आहेत, नेते होते म्हणावं लागेल कारण त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. जवळपास 14 वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते आणि आता त्यांनी थेटपणे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तेच आनंद परांजपे हे सुद्धा यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. परंतु या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार जर पाहिले तर पक्षामध्ये अर्थात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काहीही अलबेल नाहीये अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. आणि त्याचमुळे हे जे आनंद परांजपे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हे शरद पवार यांची भेट घेऊन पक्षामध्ये जे काही घडामोडी घडतायत त्यावरती नाराजी व्यक्त करताना जे आहे ते पाहायला मिळतात. परंतु पार्थ पवार यांनी जी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती त्या भेटीमध्ये सुद्धा काही चर्चा झाल्याची माहिती मिळते, राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळते. पक्षातील जे वरिष्ठ नेते खरंच नाराज आहेत का या बाबतीमध्ये पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याची माहिती मिळते. त्याचबरोबर काही नेते वेगळी भूमिका मांडणार आहेत का, काही नेते वेगळी भूमिका घेणार आहेत का या बाबतीमध्ये सुद्धा पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याची माहिती मिळते. त्याचबरोबर पक्षातून कोणाला बाहेर केलं जाण्याची शक्यता आहे का याची सुद्धा माहिती पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची जी आहे ती माहिती मिळते. परंतु पक्षामध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी घडतायत, राजकीय स्थित्यांतर घडतायत त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये
अजित पवार यांच्या पक्षामध्ये नाराजी आहे अशा चर्चा सुरू आहेत आणि त्याच अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते जे आहेत शरद पवार यांची भेट घेत आहेत. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरती हे नेते जे आहेत नाराजी व्यक्त करतानाचं चित्र सुद्धा पाहायला मिळते. पक्षात जो गोंधळ आहे तो गोंधळ कुठेतरी संपवा अशी मागणी सुद्धा आता शरद पवार यांच्याकडे हे वरिष्ठ नेते करताना पाहायला मिळतात. परंतु ह्या सगळ्या ज्या राजकीय घडामोडी आहेत, एका बाजूला पार्थ पवार मुख्यमंत्र्यांचे भेट घेत आहेत, मुख्यमंत्र्यांना पक्षामध्ये घडणारी ज्या अंतर्गत वाद आहेत त्याविषयी माहिती देत आहेत. त्याचबरोबर रोहित पवार वक्तव्य करतात की आदिती तटकरे यांना डावलून त्यांच्या जागी सुनील शेळके यांच्या नावाची निवड होऊ शकते अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. तर तिसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आनंद परांजपे हे थेटपणे शरद पवार यांची भेट घेत आहेत. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही अलबेल नाही असं चित्र आहे. आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणता राजकीय भूकंप घडतो का हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.